नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मी आशा करते तुम्ही सगळे स्वस्त, मस्त आणि आनंदी असाल. अँड वन्स अगेन वेलकम बॅक टू हर्षूज लाईफस्टाईल. तर आज आहे वटपौर्णिमेचा दिवस. बऱ्याच दिवसांनंतर मी आज हा लॉंग व्हिडिओ टाकते आहे. काय होतं, शॉर्ट व्हिडिओ बनवण्यासाठी, शूट करण्यासाठी खूप सोपे पडतात. आणि सध्या माझ्या लहान मुलाची आम्ही स्कूल चेंज केली, हे तुम्हा सगळ्यांनाच शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून माहितीच पडलेलं आहे. आणि मग त्याच्या रुटीनमध्ये थोडंसं सेटल डाऊन व्हायला थोडा वेळ लागतो आहे. म्हणून मग लॉंग व्हिडिओ यायलासुद्धा थोडासा वेळ होतो आहे. हरकत नाही, तुम्ही समजूनच घ्याल. आज वटपौर्णिमा असल्याकारणाने मी रात्रीच सगळी तयारी करून ठेवली होती. कारण की सकाळी म्हटलं लवकर उठूया आणि सांगितलं होतं मला की आज वटपौर्णिमेचा मुहूर्त हा 9 वाजेपासून ते 10:40पर्यंत आहे. म्हटलं मग सकाळचा मुहूर्त आहे, थोडी घाई गडबड होईल, कारण की लवचा टिफिन, यांचा नाश्ता सगळंच गडबड होणार. म्हणून मग मी रात्रीच बऱ्यापैकी तयारी करून ठेवली होती. तयारी म्हणजे काय हो, माझी नवी कोरी साडी मस्त काढून ठेवली होती, त्याच्यावर मॅचिंग ज्वेलरी, आणि मग रात्री झोपी गेले. पण जे व्हायचं तेच झालं. सकाळी उठता उठता मला चक्क 6:15 वाजले. रोज तर 5:30ला जाग येते, पण आज नेमकं लवकर उठायचं आणि आजच नेमका मला उशीर झाला. तर म्हटलं चला बाकीचे सगळे कामं उरकायच्या आधी पटकन पाणी गरम करायला ठेवलं, गॅस पुसून घेतला आधी, मग पाणी गरम करायला ठेवलं. मी रोज कोमट पाणी कपभर तरी पिते, पण घाई गडबडीमध्ये ते पाणीसुद्धा आज इतकं गरम झालं. म्हटलं आता ते पाणी कोमट होतं आहे, पिण्याजोगी होतं आहे, तोपर्यंत बाकीचं आवरूया. म्हणून मग हॉलमध्ये आले, दरवाजा खोलला तर आज बऱ्यापैकी उजाडलं होतं. पावसाचं वातावरण जाणवत होतं, पण पाऊस येणार नाही हे मात्र नक्की, फक्त आभाळ आल्यासारखं वाटत होतं. मग दरवाजा खोलला, पडदे वगैरे लावून घेतले. आणि मुलांनी ना कितीही आपण रात्रीचं आवरून ठेवलं तरी काही ना काहीतरी गडबड करूनच ठेवतात. तर सोफ्यावर बऱ्यापैकी, आता तुम्हाला जी बाजू दिसते तिथे सोफ्यावर काही पसारा दिसत नाही, पण दुसऱ्या बाजूला लवने अक्षरशः त्याचे बुक्स काढून ठेवले होते. मग ते सगळं पटापट मी असं उरकून घेतलं. आणि तुम्हाला माहिती आहे का, आज वटपौर्णिमा जरी माझा उपवास असला ना, तरी आमचं लग्न ठरल्यापासून म्हणजे गेल्या 17-18 वर्षांपासून माझे मिस्टरसुद्धा माझ्या जोडीने वटपौर्णिमेचा उपवास करतात. तर आता माझा हॉल तर आवरून झाला होता, म्हटलं पटकन असं कचरासुद्धा काढून घेऊया. आणि कचरा काढता काढता माझ्या हे लक्षात आलं की मी कचरा काढते, पण जी धूळ आहे, कचरा तर नसतो पण धूळ प्रचंड येते, कारण की रस्त्यावरच घर असल्यामुळे फॅन चालू होता, ती धूळ सारखी अशी उडत होती. मग झाडांना पाणी घातलं, किचनमध्ये आले, पाणी कोमट झालं होतं, पाणी घेतलं, एकीकडे शेंगदाणे ठेवले मी भाजायला, कारण की वटपौर्णिमेचा आमच्या आहोंचा जरी उपवास असला तरी मी त्यांना फराळाचं नक्कीच देते. सकाळी सकाळी ते फराळाचं म्हणजे साबुदाणे खाऊन आणि जाणार होते. मग म्हटलं की चला आता हे बटाटे थोडे थंड होत आहेत, ते सोलायला वेळ लागेल, थंड व्हायला वेळ लागेल, थंड झाले की मग सोलून घेईल. तोपर्यंत रात्री भांडी मात्र लावायची राहिली होती. मग ती सगळी घासलेली भांडी पटापट मी ट्रॉलीमध्ये लावून घेतली. आणि नंतर मग लवसाठी चपात्या केल्या, भाजी केली, टिफिनसाठी खिचडी तयार होती, दूध तापवून ठेवलं. आणि म्हणता अर्धा-पाऊण तासामध्ये माझ्या किचन ओट्यावर पुन्हा पसारा झाला होता. दिवसभरामध्ये 10 वेळेस हा किचन ओटा आवरला तरी 10 वेळेस तो पसारा होतच असतो. मग लवचं सगळं आवरून दिलं आणि लव निघाला. मागच्या एका शॉर्ट व्हिडिओमध्ये पावसाचा दिवस होता, तो माझ्या घरापर्यंत पाणी आलं होतं. पहिलाच पाऊस होता, त्यावेळेला बऱ्याच जणांनी आमच्या ह्या राजदूतबद्दल चौकशी केली होती. मला बरेच पर्सनल मेसेजसुद्धा आले होते की बाबा ही राजदूत कधीची आहे, कधीची नाही. ती आमची 1989ची राजदूत आहे आणि अजूनसुद्धा फिट अँड फाईन. खुश नाही. लव स्कूलमध्ये गेला, त्याचं टिफिन, लंच, ब्रेकफास्ट सगळं झालं आणि आमचे आहोसुद्धा गेलेले आहेत. मग म्हटलं की चला, आज असं ऐकलं होतं मी की 8:55 to 9:40 असं 9:40पर्यंत काहीतरी चांगला मुहूर्त आहे. म्हटलं आज सकाळीच पूजा करून घ्या. होतात मी तुम्हाला दाखवते की मी साडी कुठली नेसणार आहे. ऑरेंज कलरची साडी नेसणार आहे. हा नेसता पदर आहे आणि साडी ॲक्च्युली अशी आहे, ही अशी साडी आहे. ही मला माझ्या मामींनी दिली होती माझ्या भावाच्या लग्नात. आणि त्याच्यावर हे मॅचिंग असं ब्लाऊज. साडी मस्त भरलेली होती, डिझाईन छान होती साडीवर, त्याच्यामुळे मी ठरवलं होतं की सिम्पल आणि सोबर अशी ज्वेलरी घालायची, म्हणून काहीशी ही ज्वेलरी मी काढून ठेवली होती. त्यानंतर मग म्हटलं की चला आता सगळं काही आवरलं आहे, तर आता थोडंसं माझंसुद्धा आवरून घेते. साडी इतकी सुंदर, इतकी छान दिसणार आहे, तर मीसुद्धा छान दिसली पाहिजे ना, म्हणून स्किन प्रेप करून घेतलं. मी फार काही नाही लावत, मी पहिले सिरम लावते, त्याच्यानंतर मॉइश्चरायझर आणि मग सनस्क्रीन लावल्यानंतर आज एकदम झटपट मेकअप करायचा होता म्हणून फाउंडेशन अप्लाय केलं.
कॉम्पॅक्ट. आणि तुम्ही पाहू शकतात माझे आयब्रो ना खूप लाईट आहे, त्याच्यामुळे मी ना आयब्रो फिलर यूज करते. त्याच्याने ना आयब्रोजला खूप छान असा शेप येतो. पण हे डेली यूज नाही करत मी, फक्त जेव्हा कुठे फंक्शन असेल, बाहेर कुठे जायचं असेल त्याच वेळेला मी अप्लाय करते. त्याच्यानंतर आयशॅडो आणि थोडंसं स्पार्कल आहे माझ्याकडे, ते स्पार्कल वगैरे लावून सिंदूर वगैरे मस्तपैकी अप्लाय करून आणि माझी तयारी डन झाली होती. आता मी ना फार काही मस्कारा वगैरे लावत नाही, कारण की ऑलरेडी माझे हुडेड आईज असल्यामुळे मस्कारा किंवा लायनर लावून खूप जास्त काही इफेक्ट असं मला जाणवत नाही. मग पटकन मेकअप करून घेतला, साडी नेसून घेतली आणि मग ज्वेलरी वगैरे पटापट घातली आणि मग खाली आल्यावर मग लक्षात आलं की अरे मी तर पूजेचं ताटच तयार केलेलं नाही आहे. मग माझी झाली पुन्हा एकदा थोडीशी धावपळ, कारण की ऑलरेडी 10:15 वाजून गेले होते. मग पटकन सगळं ताट घेतलं, पुसून घेतलं जे काही सामान होतं. आता जे काही सामान म्हणजे आता बघा, तुम्हाला तर माहितीच आहे, तर आमच्याकडे की नाही सुपारी आणि एक असं नाणं घेतात, म्हणजे गणपती म्हणून ते घेतात. त्याच्यानंतर मग ओटीचं सामान, हळदी कुंकू, तांदूळ, हे तांदूळ म्हणण्यापेक्षा अक्षदा म्हणायला हव्या, हळदी कुंकू, अक्षदा, तुपाचा दिवा, कापूर आणि हे कापसाचं वस्त्र. त्याच्यानंतर नैवेद्य म्हणून खोबरं आणि गूळ घेतला आणि आपलं जे फूल, हार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आंबे वगैरे असतात. आता माझ्या माहेरी की नाही जेव्हा आपण ओटी वगैरे भरतो, म्हणजे वडाची पूजा झाल्यानंतर, तर त्याचं थोडंसं काहीतरी हे ओसा वेगळा असतो. तर मी पटकन तयार झाले. आता कसं आहे की मला खूप लांब असं जावं लागत नाही, माझ्या दाराच्या अगदी म्हणजे घराच्या समोरच हनुमान मंदिर आहे आणि तिथेच वडाचं झाड आहे. तर म्हटलं की चला आज ना लवकरचा मुहूर्त आहे, त्यामुळे इतकी काही गर्दी भेटणार नाही. कुशला फक्त एकदाच विचारलं की बाबा कुश येतोस का रे माझा व्हिडिओ काढायला. कुशसुद्धा लगेच तयार झाला, कारण की त्यालाही वाटलं की खूप काही बायका नसतील. पण तिथे गेल्यावर बघितलं तर बायका आलेल्या होत्या, म्हणजे प्रत्येकाला मुहूर्त माहिती होता आणि सगळ्यांनी गर्दीसुद्धा केली होती. तर ह्या ठिकाणी मला ना 2 अनुभव आले. एक म्हणजे थोडासा विचित्र किंवा वाईट वाटण्यासारखं वाटलं मला एका अनुभवाने, आणि एक अनुभवाने वाटलं की खरंच स्त्रीची जर इच्छाशक्ती असेल ना, तर कुठल्याही प्रसंगी, कुठल्याही याच्यामध्ये सिच्युएशनमध्ये कुठलीही स्त्री येऊन आणि तिचा जो काही तिची मनातली इच्छा असते ती स्वतःच्या बळावर पूर्ण करूनच घेते. आता इथे ना 2 बायका आल्या होत्या, त्यांना ऑफिसला जायची घाई होती. ऑफिस युनिफॉर्ममध्ये येऊन त्यांनी इतकी झटपट पूजा करून घेतली, म्हणजे त्या थांबल्याने कोण काय बोलेल काय नाही, पटकन त्यांनी पूजा केली. आणि आम्ही पूजा करत असताना दुसरा अनुभव म्हणजे एक म्हाताऱ्या आजीबाई आल्या आणि त्या आम्हाला सगळ्यांना बाजूला सारून आंबे उचलायचा प्रयत्न करत होत्या. मग आम्ही सगळ्या बायका म्हणालो की आजी थांबा, आमची पूजा झाली की सगळ्यात पहिला आंबा आम्ही तुम्हालाच देऊ. मग त्या थांबल्या. इथे माझ्या मैत्रिणीला आज ना यायला उशीर झाला होता, तिला म्हटलं घरीच ये आणि ओटी भरून घे. जाताना मस्त तयार होऊन गेले आणि येताना एवढा घामाघूम होऊन आलोय आम्ही, बापरे खूप गर्दी होती आज. पूजा झाल्यानंतर आम्ही त्या आजीबाईंना आंबे दिले बरं का. त्यानंतर मग दुपारच्या वेळेला थोडीशी खिचडी होती, ती मी कुशला खायला दिली. आणि संध्याकाळच्या वेळेला मस्त पूर्णावरणाचा स्वयंपाक केला होता नैवेद्यासाठी, आणि उपवास पण सोडायचा होता. तर आमच्याकडे ना संध्याकाळीच पूर्णावरणाचा स्वयंपाक करून देवाला नैवेद्य देऊन आणि दाखवून आणि उपवास सोडतात. तर बऱ्याच ठिकाणी मी असं पाहिलं आहे की वटपौर्णिमेचा उपवास देखील दुसऱ्या दिवशी सोडतात. तर आता तुमच्या इथे भागामध्ये कसा उपवास करतात किंवा कसा उपवास सोडतात हे मला नक्की सांगा. तर मस्त पूर्णाचा सगळा असा स्वयंपाक केला. मग त्याच्यानंतर आमचे आहोसुद्धा घरी आले. आता आमच्याकडे आहो घरी आले म्हणजे वटपौर्णिमेची पूजा झाल्यानंतर पहिले आंब्याचं जे वाण असतं ते नवरोबांना द्यायचं असतं, पण ते आज घरी नव्हते, ऑफिसला गेले होते. पण त्या आजीबाईंना आम्ही वाण नक्कीच दिलं, त्यांचा आशीर्वाद घेतला त्या आजीबाईंचा. आणि असा काहीचा साधा सिंपल आणि मस्त असा वटपौर्णिमेचा दिवस मी साजरा केला. तुम्हाला आजचा दिवस कसा गेला? आता वटपौर्णिमा होऊन जवळपास 4-5 दिवस झाले, तरी पण कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मला नक्की सांगा की तुमचा वटपौर्णिमेचा सण कसा होता आणि नवरोबांनी तुम्हाला काही गिफ्ट दिलं की नाही. मला तर नाही भेटलं, पण तुमचं काय नक्की कळवा. बाय.